सगळं ठीक आहे ना? बघतोय मी. दिप्या, मोना, त्यांना मिरचीची धुरी लागलीच कशी? अहो आम्हाला पण काय माहित नाही, आम्ही बघायला आलो तेव्हा पडलेल्या बेडवर. ओ फुयाजी, अहो तुमच्या एवढं लक्षात आलं नाही, बाहेर तरी निघून यायचं की पटकन. फुयाजी, तुम्हाला त्रास होतोय ना, तुम्ही नका बोलू. अहो विनू बाबा, त्यांचं वय झालंय ना आता, त्यामुळे पटकन बाहेर यायला सुचलं नसेल त्यांना. काय मोना? हो हो बापू. अरे हा, पण अमोल नव्हता खोलीत, हे किती बरं झालं ना, आता केवढ्याला पडलं असतं. हो खरं आहे. पण बापू, अहो मिरची आली कुठनं, काय काय मार्ग नाही हो. हो जाऊ द्या ना, आता सगळे नीट आहेत ना, जे काय असेल ते आपण नंतर बघू. डॉक्टर व्यवस्थित आहेत ना त्या? ओके, शी इज फाईन. काळजी करण्यासारखं काहीच कारण नाही. 1-2 दिवस घशाला थोडा त्रास होईल, पण त्यांना लवकरच बरं वाटेल. सिरप लिहून दिलेले ते फक्त आणा. हां, काय लागलं तर मला कॉल करा, मी येतो. हां बापू, मी सोडून येतो आणि गोळ्या पण घेऊन येतो. बर, चल. भुयाजी, तुम्ही आता लवकर बरे व्हाल, तुम्ही काही काळजी करू नका. मग जोपर्यंत खोकला येईन तोपर्यंत मी तुमची काळजी घेणार. अमोल बाळा, तुझ्या मनात मायेची गंगा आहे रे. काय काय झालंय ना, अशा का झोपल्यात त्या? अगं आप्या, आज थोडा त्रास झाला ग त्यांना. नाही पण त्रास होतोय म्हणजे झाले काय नक्की? अहो अर्जुन दादा, त्यांना तुमच्या खोलीत मिरचीची धुरी बसली हो. म्हणजे म्हणजे वंस, त्या तुमची खोली साफ करत होत्या आणि फुयाजी, 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 अहो फुयाजी, मोना काय झालं त्यांना? अहो या धुरामुळे त्यांना त्रास झाला असेल आणि सकाळपासून त्यांनी खूप काम केलंय. आमच्या खोलीत मिरची आली कुठून? अर्जुन, अरे तेच तर कळायला तयार नाही. नाही 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 नाही, आमच्या खोलीत अशी मिरची येणार नाही. अप्पे, काहीतरी सिरियस आहे बरं. अरे ते कळलं आपल्याला अर्जा, पण आता काय काळजी करण्यासारखं कारण नाही, आता बरे आहेत. नाही म्हणे, आता गप राहा, नाही तर तू केलेलं सगळं उघडं पडल आणि मग तुलाच उघड्या यायला लागल बघ. ज्वारच्या आत्ताच घराबाहेर काढल मला. भुयाजी काय होतंय? काय नाही, जरा थक व्हायलाय ना, आराम करते. हा भुयाजी, तुम्ही झोपा आणि काय लागलं तर मला सांगा. अर्जुन, अरे असं कसं होईल? आपल्या रूम मध्ये मिरची आली कुठून? तेच तर, नशीब अमोल नव्हता तिकडं, नाही ते केवढ्याला पडलं असते. मग काय तर. नाही नाही, याचा तपास लागलाच पाहिजे. हा, मी आत्ताच आलाय, जरा नाही नाही नाही, फ्रेश व्हायची काय गरज नाही, ही गोष्ट साधी नाही. काय ते बघितलंच पाहिजे. अप्पे चल. अर्जुन, मला असं वाटलं होतं की जे काही झालंय ते आपल्याला लगेच कळेल, पण काहीच कळत नाहीये रे. पण अप्पे, मला राहून राहून वाटतंय ना, जे काय केलं ना मनी मावशीनेच केलं. हे बघा अर्जुन, वाटणं आणि निश्चिती असणं यात फरक आहे. आणि जर मनी मावशीने काही केलं असेल ना, तर ते नक्कीच इथे काहीतरी सोडून गेलं असणार. हे काय धूप आणि काय? अरे आता बाहेर नव्हते का सांगत, तू याच्या अख्ख्या घरात धूप फिरवत होत्या म्हणून, तेच असेल. अर्जुन, हे बघ. अर्जुन सावकाश.
आपल्या आता कळलं दुरी कशी बसली ते. काय डोकं रे या बाईचं. कसं सुचतं हिला. स्वतःच रचलेल्या सापळ्यात स्वतःच अडक नाही ही जुनी सवय यांची अजून गेली नाही. आपल्या माणसाचा स्वभाव जरी बदलला ना तरी विचार करण्याची पद्धत नाही बदलत. बरोबर आहे. आपल्या आजच्या या प्लॅनमध्ये जर मनी मावशी यशस्वी झाली असती ना तर आज तिच्या जागी आपला अमोल असतं. नाही अर्जुन, माझ्या अमोलला जर काही झालं ना तर मीला सोडणार नाही. आपल्या मग तेच म्हणतोय मी. बाईची वाट बघायची का. आपल्या उलट्या काळजाची बाई येते. लहान पोराची दया पण येत नाही तिला. ती आपल्या घरात नकोशा. हे बघ मी तुला म्हटलं ना मला फक्त 2 दिवस. आपल्या अमोल बरोबर असं वागल्यानंतर 2 दिवस काय 2 सेकंद पण मी त्याला घरात ठेवणार नाही. अर्जुन थांब जरा. अरे त्यांची अवस्था बघ. त्यांनी माणुसकी सोडली म्हणून आपण सोडायची का. मला ते काय कळत नाही. तिला बाहेर तू काढतेस का मी काढू. अर्जुन ती म्हणते ना फक्त 2 दिवस थांब. आपल्या त्या मनी मावशी बरोबर एवढं चांगलं का वागायचंय तुला. अर्जुन उद्याचा दिवस जाऊ दे फक्त थांब जरा. आपल्या अमोलकडे बघ जरा. तुझ्यावर गेलाय तो माणूस. चांगला वाईट त्याला त्याला काहीच कळत नाही. माणूस दिसला की प्रेम द्यायचं कळतं फक्त. अर्जुन जीव लावताना माणूस चांगला आहे का वाईट यापेक्षा तू माणूस आहे एवढं वाटणं गरजेचं नाहीये का. माणूस आणि ती मनी मावशी. नागिन आहे नागिन ती. स्वतःच्या पोराचं भविष्य तर खाल्लेच आता माझ्या पोराला त्रास देते. 2 दिवस मी वाट बघूच शकत नाही. अर्जुन अरे पण मला ती बाई मुलाच्या आसपास नकोय माझ्या. बस. अमोल बाळा तू या आजींना आराम करू दे आता. चला आजी तुम्ही आराम करा आणि काय लागलं तर मला सांगा. तुझ्या आजींना औषध दिलं ना. हो बाबा. आता बघ ते सकाळपर्यंत बरं होते का नाही ते. व्हेरी गुड. पण बाळा हा. ऐक ना आपली खोली आता साफ करायची त्यामुळे तू आजचे दिवस दिप्या मामा आणि मोमाच्या रूम मध्ये जाऊ. हो बाबा. म्हणत चालेल ना आजचे दिवस. अहो अर्जुन दादा असं का विचारताय. अहो काहीच हरकत नाहीये. आणि हा छोटे सरकार आज ना मी तुम्हाला चटकिरीची गोष्ट सांगते. हा चला चला. पळा 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 पळा. बस बस बस. जी मला जरा तुमच्याशी बोलायचं होतं. बोला ना. त्याचं काय पुयाजी. तुम्ही जेव्हापासून घरात आलाय ना तेव्हापासून घरात काय ना काहीतरी घडतंय हो. अर्जुन नक्की काय म्हणायचंय तुला. बघा ना बापू म्हणजे भुयाजी घरात आले आहेत तेव्हापासून अमोल सकाळचा उठतोय गायब होतोय. कधी रात्रीचाच गायब होतोय. आज काय तर ती मिरचीची धुरी जळली घरामध्ये. साहेब पण मी कुठं काय केलंय. मी कुठं म्हणतोय की तुम्ही काय केलंय म्हणून. मी फक्त एवढं म्हणतोय की इथून पुढं तुम्ही मला माझ्या घरात अरे म्हातारा माणूस आहेस असं का बोलतोय तू. कदम माझा पण विचार करा ना जरा. विश्वास ठेवा माझ्यावर. भुयाजी मला माफ करा पण उद्या सकाळी उठायचं बोजा बिस्तारा घ्यायचा आणि निघायचं इथून. अर्जुन अरे ठीक आहे ना सगळं. असं अचानक काय. बापू अर्जुनने निर्णय घेतलाय. अहो मॅडम पण मी काय केलं नाही हो. माझी काय चूक आहे सांगा बरं. मी आपली 2 येण्याच्या आज्ञाला हो काय. पुयाजी प्लीज अहो हे सगळं ऐकून झालंय माझं. आणि भुयाजी बघा मला तुमच्याबरोबर वाईट नाही वागायचं. त्यामुळे उद्या सकाळी उठा आणि गपचूप निघा. आणि जर नाही निघाला तुम्ही तर मला तुम्हाला बाहेर काढण्यासाठी आहे ना नाईलाज होईल. काय अहो साहेब अप्पे अर्जे असं का वागतोय. बाबा आज जे काही झालं ते नाही आवडले त्याला. अहो
पण ऐका की मॅडम, अहो हे सगळं झालं ह्याच्यात मी काय केलंय बरं? तरी ते माझ्यावर आलं सगळं. आणि एवढी जीव तोडून घरात काम करते तरी मी तुम्ही असं. फुयाजी, हे बघा अर्जुनचा निर्णय झालाय आणि तो आता नाही बदलणार. त्यामुळे उद्याच तुम्ही तुमच्या मार्गाला निघा. काय ग मने, अगं काय करून बसलीस तू? बया, ती जमीन एकदा नावावर झाली असती म्हणजे मस्त ITत जाता आला असतं हितनं. पण कसलं काय भलतंच होऊन बसलं. आणि ह्यो अर्जा पिले तगडाच्या काळजाचा आहे, त्याला अजाबात दया माया नाही. पण नाही, लवकरात लवकर ती जमीन नावावर करून घेतली पाहिजे, नाही तर एवढे सगळे कष्ट केले सगळे पाण्यात जातील. बया, ठरल्याप्रमाणे झालं नाही तर माझा बंट्या बी बरा व्हायचा नाही आणि उगाचच आयुष्यभर ह्याच्या त्याच्याजवळ पैशासाठी भिका मागत बसायला लागतील. काय करावं? हां, त्या वकिलाला फोन लावून बघते. हा, ऐक ना वकील दादा, मी ना संकल्पची आई बोलते. ते बघा, मी जमिनीची कागद दिली होती तुम्हाला. हां, तर आता मला सांगा, ती जमीन माझ्या नावावर होण्यासाठी अजून किती दिवस लागतील? काय? उद्या सकाळी? ठीक आहे. तुम्ही बी लवकर या. हा, येतेच मी, येतेच. काय रे अर्जा, मला घरातून बाहेर काढतो होय रे? अरे हाड, कोणाला हाऊस आली तर बाशी तर राहायची. एकदा ती जमीन माझ्या नावावर होऊ दे, मग दाखवते एकेकाला. काय मोना, झोपला का अमोल? अहो हो, दिवसभर खूप कंटाळा येतात ना, आलेल्या 10 मिनिटातच झोपून गेले. बर, मला आता शांतपैकी झोप लागणार. किती वाईट आहे हो तुम्ही. तुमची बायको एवढी चांगली आहे आणि म्हणे की आजपासून मला चांगली झोप लागणार आहे. अहो, मी काही चटकीसारखी तुमच्या पाठीवर बसणार होती का? चिटकीन कशी दिसशील तू? मस्करी सुस्ती आहे का? अगं तसं नाही ग, दाजींनी उद्या फुयाजीला घर सोडायला सांगितलंय, म्हणून मी म्हटलं की मला आता शांत झोप लागणार. काय? अहो, हे कधी झालं? आताच. म्हणजे मला आज पाठवून हा पराक्रम केला व्हय अर्जुन दादांनी? मोने, आता घरात परत एकदा राबायला तयार हो. हो ना. अगं असं काय बोलतीस? कारण घरात मला राबावं लागतं ना, तुम्हाला नाही. असं काय केलं होतं त्या फुयाजींनी की तुम्ही सगळ्यांनी मिळून त्यांना घरातनं बाहेर काढला? हे बघ, निर्णय दाजींचा आहे, त्यामागे त्यांनी काहीतरी विचार केला असेलच ना. उगाच सारवासारवी करू नका. हा, त्यांनी इथे काय केलं होतं ते विचारते मी तुम्हाला. ते नाही मला माहित. तुमचे दाजी करतील ते चांगलं, हे एवढंच माहितीये ना तुम्हाला. कुठनं बुद्धी सुचली ना आता हा विषय काढला. हा, मोना अशीच आहे ना भांडखोर. तुम्हाला तेवढंच दिसतं. दिवसभर कामं करून करून मोनाची मोडलेली पाठ नाही दिसत तुम्हाला. मी तुम्हाला शेवटचं सांगते, हा, मी आता घरातली सगळी कामं करणारच नाही. मोना, अगं प्रत्येक जण आपापल्या परीने कामं करतोयच की, आणि बापू करतीलच की तुला मदत. अहो, बापूंना काय कळते किचन मधलं? आणि बाई आणि पुरुषांमध्ये काय फरक आहे की नाही? माझं किती काम हलकं झालं होतं त्या फुयाजींमुळे, पण तुम्हा सगळ्यांना ते बघवलंच नाही ना. अगं तसं नाही ग मोना, ती फुयाजी घरात आल्यापासून अमोलभर सारखं काय ना काहीतरी घडत होतं. कुठल्याही गोष्टी कुठेही जोडू नका. आणि किती तर वेळा छोटे सरकार त्यांना स्वतःहून घेऊन जात होते. अगं अमोल लहान आहे, ती फुयाजी लहान आहे का? तिला काय नको? म्हणजे या घरातल्या लोकांना सगळं कळतं, बाकीचे सगळे वेडे आहेत ना. हे उगं डोकं नको फिरवू माझं. सकाळी कामाला जायचं आहे, लवकर झोपून दे मला. वा, इथं बायकोचे हाल चाललेत आणि तुम्हाला झोपायचं पडलंय. नक्की काय पाहिजे का तुला? हे बघा,
तुम्हाला ती फुयाची घरात नको आहे ना, ठीक आहे, पण उद्याच्या उद्या घरात मला नवीन कामाला बाई पाहिजे. काय अगं आत्ता कसं बोलू मी दीदीवर? तुम्ही बोलू शकणार नाही हे मला माहीतच होतं. जाऊ द्या, आता माझा त्रास मलाच कमी करावा लागणार आहे ना. मीच वंसानी अर्जुन दादांबरोबर जाऊन बोलते. ए बाई, तुला कोणाबरोबर बोलायचं आहे त्याच्याबरोबर बोल, पण मला या सगळ्यात घेऊ नको. अहो, मला बोलायला कोणाची गरज नाही. हा, माझं मी बोले. आणि हा, हे सगळं मी तुला सांगितलंय असं पण कुणाला सांगू नको, नाहीतर माझ्या वेळेचं सगळं. अहो, तुम्ही ना कुठंच बायकोची साथ देऊ नका. जाऊ द्या, आता माझं मीच बघते काय करायचं ते. कोणीतरी खूपच विचारात दिसतंय हो ना अमोल? अमोल कुठ काय ते? अरे गंमत केली मी. अमोल नाही का मगाशी मोनासोबत खाली गेला? पण मला सांग, तू फोटो बघून असं एकटाच का हसत होतास? घाबरलो ना मी, मला वाटलं खरंच अमोल आला पे. अर्जुन, माझे प्रश्न टाळू नकोस. तू का हसत होतास? तू नेमकी टायमिंगला कशी टपकते का? तीच तर खासियत आहे माझी. मला सांग, आत्ताचा फोटोचा अल्बम काढून का बघत बसलाय? आप्पे, ह्या अशा वातावरणात आहे ना माणूस जगायचं विसरतो का? पण हा अल्बम आहे ना माझ्यासाठी माझं आयुष्य आहे. त्यातलं प्रत्येक पान उलगडलं ना की जुन्या आठवणी ताज्या होतात का? मग झालाय का आठवणी ताज्या? हा, आता तू आली तरी झाल्या ताज्या. अर्जुन, सांग ना, तू काय आठवत होतास ते फोटो बघून? अगं आप्पे, आठवायला आधी विसरायला तर पाहिजे ना. मी काहीच नाही विसरलो. काय दिवस होते आजगावचे ना. असं मोकळं निळं आभाळ, त्यात तुझं गोड हसणं, पाहिजे तेव्हा रडणं, पाहिजे तेव्हा वाटेल तिथं अभ्यासाला बसणं. तुला अख्खं गाव पुरलं नाही अभ्यासाला. माझ्यावर हक्काने चिडणं, आपला अमोल पोटात असताना तू रंगवलेली स्वप्न, सगळं आहे ना माझ्या मनात असं कोरलेलं आहे गप्पे. ह्या अल्बमची पानं उलटली आणि त्या आठवणींवरची फक्त धूळ झटकली ग. सगळ्या ताज्या केल्या परत. बापरे अर्जुनाने केवढं लक्षात आहे तुझ्या. लक्षात ठेवायला लागतं बाई. काय एवढ्या वर्षानंतर तू भेटलीस, लक्षात नसतं तर चिडली असतीस ना माझ्यावर. हो का? हं? मी चिडते. तू आहे ना, तुझ्यापेक्षा तुझ्या नाकावरचा राग भारी माहिती का? हो का? म्हणूनच मला चिडवण्यासाठी वेगवेगळे मार्ग शोधत असतोस का तू? तसं नाही का आप्पे. बघ ना, एवढी वर्ष तुझ्यावर रागून तुझ्यापासून लांब राहिलो, पण तू लांब आहेस म्हणून दुसऱ्या कोणाला जवळ करावं असं नाही वाटलं कधीच. का माहिती? का? कारण तुझ्या प्रत्येक गोष्टीवर प्रेम केलंय मी. याच गोष्टींमुळे मी पण तुझ्यातून कधीच नाही बाहेर पडू शकले रे. आप्पे, आपण प्रेमात नव्हतो ना तेव्हा पण तुझ्याबद्दल जे वाटायचं ना ते दुसऱ्या कोणाबद्दल कधीच नाही वाटलं माहिती. नक्की? अय, काय शंका किती राव? नाही रे, आता मागे वळून बघितलं की खूप भारी वाटतं अर्जुन. अरे बघ ना, आपण कुठून कुठे आलोय. कलेक्टर अपर्णा सुरेश माने आणि इन्स्पेक्टर अर्जुन वर्षा विनायक कदम. आप्पे, काय वाटतं, म्हणजे हा सगळा प्रवास आपण आपल्या कष्टावर पूर्ण केलाय का या सगळ्या प्रवासामध्ये आपली एक तिसरी मैत्रीण आपल्या बरोबर होती? तिसरी मैत्रीण? नियती. अर्जुन, खरं सांगू का, मला कायम असं वाटायचं की आपण आपल्या कष्टाच्या बळावर इथवर येऊन पोहोचू शकतो. पण बघ ना, एवढ्या वर्षानंतर आपण एकमेकांना भेटलो. ते नियती होती म्हणूनच ना रे. नियती असू नसू मला नाही माहिती आप्पे, पण माझ्या वाटेला आयुष्यभर तूच आहेस याची मला गॅरंटी झाली. एक मिनिट, म्हणजे तुला मी नकोय का? नाही, असं नाही म्हणत मी आपलं गमतीच्या स्वरात म्हणलं. मला तू माझ्याबरोबर आयुष्यभर पाहिजेच, पण तुझे मला गिफ्ट दिले ना, गोड शेंडेफळ अमोल नावाचं, ते आयुष्यभर मला माझ्या बरोबर पाहिजे. असं आहे ना, मिठीत पाहिजे एकदम कायम.
आणि मला तू काय माझ्यासोबत हवं. अर्जुन, आपल्या आठवणी काही गोड आहेत, काही कडू आहेत, पण त्या आपल्या आठवणी आहेत रे. आणि मला त्या कायम माझ्यासोबत ठेवायच्या आणि त्यासोबत ठेवून तुझ्यासोबत जगायचं. मी जपलेल्या सगळ्या आठवणी तू पण तेवढ्याच काळजीने सांभाळलेत ना, याचं मला लय भारी वाटलं अगं. अरे सांभाळणारच मी, त्या माझ्या हक्काच्या आहेत. आपे, आजपर्यंत नियतीने मार्ग दाखवला आपल्याला, इथून पुढे तीच दाखवेल. आणि आता मला तुला सोडून कुठेच जायचं नाही. मला पण नाही.